ठाण्यातील कळवा, कल्याण आणि नवी मुंबईतील पनवेल भागातील दुकान फोडून तेथील रोकड लंपास करणाऱ्या उल्हासनगर येथील राजवीर संजू सिंग लाहोरी आणि क्रिश अनिल लोटवानी या दुकलीला जेरबंद करण्यात कळवा पोलिसांना यश मिळालंय। तसेच त्या दुकली 7 चोऱ्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 5,000च्या रोकडसह एक मोटारसायकल असा 45,000चा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शनिवारी दिली आहे। याशिवाय फरार असलेल्या त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कळव्यातील औषध विक्रेत्या स्वाती केसरवानी यांच्या पारसिक नगर येथील साईनिधी केमिस्ट या दुकानात 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:15 सुमारास 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात शिरकाव केला होता। त्यांच्या दुकानातील रोकड आणि लेडीज घड्याळ असा ऐवज लंपास करण्यात आला होता। या प्रकरणी 28 ऑगस्ट रोजी कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331 आणि 305 नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे आणि उपनिरीक्षक सागर सांगवे यांची 2 पथके तयार करण्यात आली। याच पथकांनी घटनास्थळासह व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली। त्याच आधारे यातील चोरट्यांचा चोरीसाठी येण्याचा आणि चोरीनंतर परत जाण्याचा मार्ग शोधून काढलाय। यातील आरोपीच्या ठाव ठिकाणाची माहिती उपनिरीक्षक सांगवे यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं यातील चोरट्यांचा शोध घेतलाय। त्यानुसार राजवीर लाहोरी आणि क्रिश लोटवानी या दोघांना 28 ऑगस्ट रोजी उल्हासनगरातील वरदकांबा भागात सापळा रचून अटक करण्यात आली आहे। चौकशीमध्ये त्यांनी कळव्यातील मेडिकल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली आहे। सखोल चौकशीमध्ये त्यांनी ठाणे, नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचेही कबूल दिले आहे। त्यांच्याकडून कळव्यातील या चोरीसह कल्याण रेल्वे पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे, टिटवाळा महात्मा फुले चौक आणि पनवेल पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले 6 चोरीचे गुन्हे उघडकीस झालेत। त्यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीसह हाणामारीचे असे 2 गुन्हेही यापूर्वीच दाखल असल्याचं उपायुक्त बुरसे यांनी सांगितलंय। आम्ही आमची टीम जी आहे यांना पूर्णपणे सतर्क केलं होतं आणि जिथे अशी काही घटना घडते तिथे आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामधून तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या वरिष्ठांनी दिल्याप्रमाणे। आणि त्यामध्ये आम्हाला 2 आरोपी हे रात्रीच्या वेळेस आम्हाला मिळून आले आणि एक आरोपी त्याच्यातला फरार होण्यास फरार झालेला होता। त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मग त्या आरोपींनी आमच्याकडे जे आम्ही तपास केला त्याच्यामध्ये कबुली दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला 12/7/24 303 नवीन जो कायदा आहे BNS प्रमाणे आम्ही 303(2) प्रमाणे आम्ही आमच्या पोलिसांना गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यात दाखल केल्यावरती आमच्या डिटेक्शनची जी टीम आहे PAPI धोंडे साहेब आहेत, PSI सांगवे आहेत, त्यांची टीम आहे। अशा लोकांनी सर्व ठिकाणी म्हणजे त्याची माहिती दिली गेली। त्यानंतर मग हे आरोपी जे आहेत हे सीसीटीव्ही मध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांनी आम्ही जे केलेलं तपासामध्ये त्यांनी जवळजवळ 8 ठिकाणी असे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे। त्यापैकी कळवा पोलीस स्टेशनचा एक आणि आमच्या पोलीस स्टेशनलाच एक बाईक चोरी झालेली होती, ती सुद्धा बाईक त्यांच्याकडे आम्ही रिकव्हर केली। अशा प्रकारे आमच्याकडचे 2 गुन्हे आणि इतर 7 गुन्हे असे सर्व गुन्हे आम्ही उघड आणलेले आहेत। कशा प्रकारे हे जे आरोपी आहेत हे थोडे हाईटनी असलेले आणि त्याच्यानंतर मग बारीक असे सिडीत आहेत। ते लोक काय करतात की असंच कुठलं तरी एखादा शटरच्या इकडे तिकडे म्हणजे असं लपत छपत बेडूक उड्या मारत वगैरे असं फ्रॉड जम्प वगैरे करत वगैरे लोकांच्या लक्षात येणार नाही अशा ठिकाणचे मेडिकल वगैरे किंवा एखादं दुकान वगैरे घेतात आणि त्याचं जे शटर आहे तो जोर लावून असं उचकटतात वरती, असं खेचून असं उचकटतात। त्यांना त्याची ती ट्रॅक माहिती आहे आणि त्याच्याप्रमाणे मग उचकटल्यावरती अर्धा वरती गेल्यावरती मग ती बारीक पोर असल्यामुळे ते पटकन त्याच्यामध्ये आतमध्ये जातात आणि नंतर मग तिथून ते बाहेर वॉश करत राहतात आणि आतमध्ये जो गेलेला मुलगा असतो तो त्यातले काही ड्रॉवर मध्ये मिळालेले पैसे असतील, काही वस्तू असतील अशी उचलून तो बाहेर निघणार आणि नंतर मग ते फरार होणार। अशा पद्धतीने त्यांची ती हवी आहे। कुठे अशा लोकांनी दरोडे टाकण्यात आलेले, या लोकांकडे कुठं क्राईम उघडकीस आले अशा प्रकारे यांनी एकूण 8 ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे
1274 कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे 1280. त्याच्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे 919. त्याच्यानंतर टिटवाळा पोलीस स्टेशनचा एक गुन्हा ग्रामीणचा गुन्हा आहे 555/24. त्याच्यानंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे 800. त्याच्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचा गुन्हा 464/24 आणि हिल लाईन पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे 767/24. अशा त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि आम्ही त्या पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही कळवलेलं आहे आणि आरोपींचा आज आम्ही त्यांना माननीय कोर्टाकडे हजर केला असता त्यांना MCR मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढे दुसरे जे आहेत पोलीस स्टेशन ते त्यांचा तपास घेऊन आणखी पुढे तपास करणार आहे. मूळचे कुठे बॅकग्राऊंड होतं यांचं? हे लोक मूळचे म्हणजे आता सध्या राहणारे जे आहेत ते आहे उल्हासनगर. हे तिन्ही आरोपी, त्याच्यापैकी एक आरोपी आहे त्याच्या आम्ही मागावर आहोत, त्याच्या आम्ही डिटेल्स वगैरे काढलेली आहे. कदाचित तो लवकरात लवकर त्याला अटक करू. त्याच्याकडनं आणखी बरेच गुन्हे, कारण तो त्याच्यातला मेन आणखी सराईत मूळ आरोपी आहे, त्याच्याकडनं आणखी बरेच गुन्हे ओपन होतील अशी आम्हाला आशा आहे. बाईक कशा प्रकारे कुठे चोरण्यात आली आतापर्यंत? बाईक त्यांनी कळव्याच्या हद्दीमधूनच चोरली होती आणि ती आधी चोरली होती, परंतु ती आम्ही त्यांच्याकडनं रिपोर्ट केलेली आहे.